सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, उघडा तुमचं 5वी स्कॉलरशिपचं पुस्तक. पाहूया इंग्रजी विषयाचं 7वा चॅप्टर, रायटिंग वर्ड रजिस्टर. शब्दांची यादी आपल्याला लिहायची आहे. अतिशय सोपं आणि फार मजेदार असं प्रकरण आहे. अभ्यास करताना तुम्ही असं वाटू देऊ नका की आता मला अभ्यास करायचा आहे, मला का त्रास होणार आहे. असं नाही, मला आता काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे असं समजून तुम्ही अभ्यास करा. मग बघा, येणारा प्रत्येक प्रश्न हा सोपाच असेल. सॅम्पल क्वेश्चन्स बघा. आता त्याच्यात काय क्वेश्चन नंबर 1, लुक ॲट द फॉलोइंग वर्ड रजिस्टर. आता वर्ड रजिस्टर म्हणजे शाळेचं रजिस्टर का तुमचं? नाही, तर तिथं एक यादी दिलेली असते शब्दांची यादी. अँड सिलेक्ट द करेक्ट वर्ड रिलेटेड टू इट. आणि ती जी शब्दांची यादी आहे त्या शब्दांच्या यादीशी निगडीत अजून कोणता तरी शब्द आहे तो पर्यायातून शोधून लिहायचा. मग आता स्कूल, आता ह्या स्कूलशी निगडीत सगळे शब्द दिलेले असतात आणि त्यालाच म्हणतात वर्ड रजिस्टर. मग शाळेची निगडीत काय आहे? टीचर आहे. शाळेशी निगडीत बेंच आहे. शाळेशी निगडीत डेस्क आहे. शाळेशी निगडीत ब्लॅकबोर्ड आहे. शाळेशी निगडीत डस्टर आहे. आणि मग शाळेशी निगडीत काय असते? मिक्सर. आता मिक्सर शाळेमध्ये पोरं आणतील का? हे काय आहे? युटेन्सिल्स म्हणजे भांडे असतील का? कार शाळेशी निगडीत नाही. क्लासरूम हे करेक्ट आहे शाळेशी निगडीत. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. एक कळाला तुम्हाला पर्याय प्रश्न. मग जसा पहिला प्रश्न तुम्हाला समजला, अगदी सगळे प्रश्न यासारखे सोपे आणि खूप सोपे आहेत. पहा दुसरा प्रश्न काय दिले दुसऱ्या प्रश्नात? तर दुसऱ्या प्रश्नात दिलेलं आहे, विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट रिलेटेड टू रिलेटिव्ह. विच ऑफ द गिवन वर्ड्स, खाली दिलेले कोणते शब्द, इज नॉट नाही आहेत ते, रिलेटेड संबंधित, टू रिलेटिव्ह नातेवाईकाशी संबंधित नसलेले कोणते शब्द आहेत? डॉटर, डॉटर म्हणजे मुलगी, नातेवाईकाशी संबंधित आहे. सिस्टर म्हणजे बहीण, ही नातेवाईक आहे. मदर आई, हे पण आपलं नातं आहे. गर्ल म्हणजे मुलगी. अरे हो रे बाबा, पण मुलीत कोणतं नातं ते माहीत नाही. म्हणून हे या शब्दापेक्षा वेगळा आहे, जे रिलेटिव्हचा शब्द नाही आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपा आहे. पुढचा प्रश्न काय आहे? तिसरा प्रश्न, फाइंड द वर्ड दॅट डज नॉट बिगिन विथ PR. म्हणजे आता काय, असा आपल्याला शब्द शोधून काढायचा आहे जो PR ने सुरू होत नाही आहे. बाबा बाबा बाबा, काय तर अवघड प्रश्न दिलाय रे तुम्हाला. किती अवघड चक्करच आली वा आम्हाला तर. फाइंड द वर्ड दॅट डज नॉट बिगिन विथ PR न सुरू होत नसलेला शब्द कोणता आहे? आता हे प्रॅक्टिस PR न सुरू व्हायला, प्रोग्राम PR न सुरू व्हायला, प्रोग्रेस PR न सुरू व्हायला. आता मला सांगा, हे पहिलीच्या पोराला येईल का नाही? पहिलीच्या पोराला येईल का नाही? तुम्हीच सांगा. PR न सुरू न होणारा शब्द. आता इथं काय दिले? PA. मग कोणतंही उत्तर मग ह्याच्यातलं? PR न सुरू न होणारा शब्द पर्याय नंबर किती? तिथंच दिलेलं आहे की रे 4 म्हणून. चला, सांगायची गरजच नाही. मला सांगा, किती सोपे प्रश्न आहेत. चला आता पुढचा प्रश्न. आता कितवा प्रश्न घ्यायचा आहे? तिसरा प्रश्न. काय दिले तिसऱ्या प्रश्नात? काय दिलेलं आहे? तर फाइंड, तिसरा झाला ना, चौथा. हे पुस्तकात. आणि एक अट आहे बरं का रे मुलांनो, तुम्ही सगळ्यांचं लक्ष तुमचं पुस्तकात पाहिजे बरं का. सगळ्यांचं लक्ष पुस्तकात पाहिजे. पुस्तक उघडं ठेवा, तुमच्या समोर पुस्तक उघडं पाहिजे. सिलेक्ट द करेक्ट वर्ड. आता करेक्ट वर्ड आपल्याला निवडायचा आहे. टू कंप्लीट द फॉलोइंग लिस्ट, खालील लिस्ट पूर्ण करण्यासाठी. ऑफ वर्ड, शब्दांची लिस्ट पूर्ण करण्यासाठी. दॅट बिगिन्स विथ द लास्ट वर्ड ऑफ प्रिवियस वर्ड. म्हणजे अगोदरचा जो शब्द आहे त्याच्याशी निगडीत शेवटचा शब्द आपल्याला घ्यायचा आहे. मग आता कसं असेल? हे बाणाचे शब्द आहेत. म्हणजे आता इथं बेड आहे, बेडचा लास्टचा शब्द काय आहे? डी.
सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू कंप्लीट द फॉलोइंग लिस्ट. खाली लिस्ट पूर्ण करायची. लिस्ट ऑफ वर्ड्स दॅट बिगिन्स विथ द लास्ट वर्ड ऑफ प्रिव्हियस वर्ड. तो शब्द सुरू होतो कशानं सुरू होतो? अगोदरच्या शब्दाच्या शेवटच्या शब्दानं तो पुढचा शब्द सुरू होतो. जसं बेड झालं, बेडचा डी हे शेवटचा शब्द, डी पासून डॉल झाला. डॉलचा शेवटचा यल आहे, यल पासून लेट झालं. लेटचा शेवटचा शब्द ई आहे, मग ई पासून कोणता येईल? डी नाही, यल नाही, टी नाही. आबा बाबा बाबा पहिलीतल्या मुलांना सुद्धा येईल आहे एग. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2 करेक्ट आहे. आता हे पण आला प्रश्न. चला आता पुढचा 5वा प्रश्न. विच ऑफ द वर्ड्स डज नॉट फिट इन द लिस्ट ऑफ गिवन वर्ड्स. आता लिस्ट दिलेली आहे बरं का, गिवन वर्ड्स शब्दांची लिस्ट दिलेली आहे. त्या लिस्टमध्ये कोणते शब्द बसत नाहीत ते सांगा. गोट, शीप, लॉयन, बफेलो, काऊ, हॉर्स हे सगळे प्राणी आहेत. बरोबर आहे. मग आता ह्याच्यात कोणता शब्द बसत नाही ते सांगायचं आहे. शिप म्हणजे मेंढी, हॉर्स म्हणजे घोडा पाळीव, मेंढी पाळीव प्राणी आहे, हॉर्स पाळीव प्राणी आहे. लॉयन पाळीव प्राणी आहे का? नाही. काऊ पाळीव प्राणी आहे. म्हणून ह्या सगळ्या यादीत लॉयन हा वेगळा शब्द आहे. म्हणून 5व्याचं उत्तर काय? पर्याय नंबर 3. होते ना सोपे प्रश्न? आता एवढे सोपे प्रश्न असतील तर बालमित्रांनो क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस आता आपण सोडवून पाहू. मग आता हे क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस आहेत, हे तुम्ही पुस्तक उघडा बरं आणि पुस्तकामध्ये तुम्ही सुद्धा हे प्रश्न पहा. आता काय दिलेले आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न कोणता आहे बघा, क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. सगळ्यात पहिला प्रश्न काय आहे तर सिलेक्ट द वर्ड दॅट डज नॉट रिलेट. डज नॉट रिलेट म्हणजे जो संबंधित नाही, रिलेट टू द गिवन वर्ड रजिस्टर्ड. आता हे वर्ड रजिस्टर दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये वर्ड दॅट डज नॉट रिलेट त्याच्याशी संबंधित नाही असा कोणता शब्द आहे? मग आता सॉर, सॉर म्हणजे आंबट ही चव आहे एक. स्वीट म्हणजे गोड ही पण चव आहे. सॉल्टी म्हणजेच काय? खारट ही पण एक चव आहे. डिलिशियस म्हणजे स्वादिष्ट. डिलिशियस म्हणजेच काय रे? स्वादिष्ट. बिटर, बिटर म्हणजेच काय? कडू. मग आता हे सगळे शब्दांची यादी आहे तर आता हे सगळे काय आहेत तर नंबर 1 प्लीझंट, टेस्टी, यमी आणि कोल्ड. मग काय येईल सांगा? कळालं नाही का? अरे हे बघा, टेस्टी म्हणजे काय? स्वादिष्ट. प्लीझंट म्हणजे काय? खाण्यासाठी आनंददायक. आणि यमी म्हणजेच काय? हे पण छान, चव छान असलेले. पण कोल्ड म्हणजे काय? थंड. आलं का लक्षात? तर हे चव नाही आहे, ह्या सगळ्या चवी आहेत. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 4. चला पुढचा प्रश्न काय दिलाय पुढं? दुसरा प्रश्न काय आहे बघा. दुसरा प्रश्न दिसतोय ना तुम्हाला सगळ्यांना? हां, पुस्तक उघडा. विच ऑफ द गिवन वर्ड्स एंड विथ द लेटर जी. आता मला सांगा किती सोपा प्रश्न आहे. विच ऑफ द गिवन वर्ड, फक्त प्रश्न समजायला पाहिजे बालमित्रांनो. उत्तर तुमच्या समोर हात जोडून तयार आहे. विच ऑफ द गिवन वर्ड्स म्हणजे खालील दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द? एंड्स म्हणजे संपतो. विथ द लेटर जी म्हणजे अल्फाबेट जी न संपणारा शब्द कोणता? बघा, गोल्डला शेवटी डी आहे, डिझाईनला शेवटी एन आहे, लाईटला शेवटी टी आहे आणि फ्रॉगला शेवटी जी. म्हणजे कोणतं? पहिलीच्या मुलांना येईल पण कधी प्रश्न समजला तर. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 2. तिसरा प्रश्न काय दिलाय? तिसरा प्रश्न सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू कंप्लीट द गिवन लिस्ट. म्हणजे गिवन लिस्ट आपल्याला कंप्लीट गिवन लिस्ट दिलेली लिस्ट पूर्ण करायची आहे. ऑफ वर्ड्स म्हणजे शब्दांची यादी आपल्याला पूर्ण करायची आहे. दॅट बिगिन्स विथ द, ते सुरू होते ते शब्द कशाने सुरू होते? विथ द लास्ट लेटर ऑफ
लास्ट लेटर म्हणजे काय, एखाद्या शब्दाचं शेवटचं वर्णाक्षर ऑफ द प्रिव्हियस वर्ड, अगोदरच्या शब्दाचं शेवटच्या अक्षरानं पुढचा शब्द सुरू होतो. म्हणजे डॉग, डॉगचा शेवटचा शब्द जी आणि या जी पासून सुरू होतो शब्द गॉड. आता गॉडचा शेवटाची शब्द डी, आता डी पासून कोणता शब्द सुरू होईल ते शोधायचं आणि त्याचा शेवटचा शब्द डॅश डॅश आरच असेल, जे की आर पासून रोड शब्द तयार झाला. म्हणजे आता सगळ्यात शेवटी आर पाहिजे आणि सुरुवातीला डी पाहिजे. मग असे कोणते शब्द आहेत, इथं पी ए म्हणजे हे येत नाही, इथं पी ए म्हणजे हे येत नाही, इथं बी ए म्हणजे येत नाही, तिन्ही बी येत नाहीत. येईल काय, डोळे झाकून पर्याय नंबर 2. आणि सगळे शब्द डी डीचे दिले असते तर सगळ्यात शेवटी आर जिथं आहे ते शब्द घ्यायचा. कळालं, समजलं? म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. किती सोपे प्रश्न आहेत रे बाळांनो. बघा बरं आता चौथा प्रश्न काय दिलाय. चौथा प्रश्न, विच ऑफ द गिवन वर्ड्स, दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द इज नॉट अ फूड आयटम, एक खाद्यपदार्थ नाही असा कोणता शब्द आहे. मग आता ऑमलेट हे तर खाद्यपदार्थ आहे, डोसा हे तर खाद्यपदार्थ आहे, रोटी हे खाद्यपदार्थ आहे आणि टॅमरिंड हे खाद्यपदार्थ आहे का. आलं ना उत्तर, बरोबर आहे. टॅमरिंड म्हणजेच काय, चिंचेचे झाड किंवा चिंच. म्हणून हे तर काही खाद्यपदार्थ नाही आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. आता तुम्ही म्हणता सर आम्ही तर चिंच पण खातो, हे पण खाद्यपदार्थ आहे. पण हे चव येण्यासाठीचं पदार्थ आहे, आलं का लक्षात. नुसतं आपण चिंच खात नाहीत किंवा बहुतांशी खाल्ली जात नाही. जी रोटी खाल्ली जाते, डोसा खाल्ला जाते, ऑमलेट खाल्लं जाते. समजलं बाळांनो. चला पुढं कितवा प्रश्न आता, 5वा काय आहे. विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट रिलेटेड टू द लिस्ट ऑफ साऊंड्स. टू द लिस्ट ऑफ साऊंड्स म्हणजेच काय, आवाजाशी निगडीत नसलेला शब्द कोणता आहे. विच ऑफ द गिवन वर्ड्स, खालीलपैकी कोणते शब्द इज नॉट रिलेटेड, जे संबंधित नाही टू द लिस्ट ऑफ साऊंड, आवाजाशी संबंधित नाहीत असे कोणते शब्द आहेत. लाऊड म्हणजे मोठा, डल म्हणजे मध्यम लहान, हार्श म्हणजे एकदम कर्कश, सॉफ्ट म्हणजे काय मऊ, क्लिअर म्हणजे काय स्वच्छ. आता ह्याच्याशी आवाजाशी निगडीत नसलेला शब्द कळाला तुम्हाला, कळाला. पर्याय नंबर स्वीट. हे स्वीट तर काय, मधुर आवाज. प्लीझिंग म्हणजे काय, आनंददायी आवाज. लो म्हणजे कमी आणि व्हाईट म्हणजे पांढरा. हे आवाजाशी संबंधित नाही आहे. म्हणून 5व्याचं उत्तर काय, पर्याय नंबर 3. नेक्स्ट 6वा प्रश्न काय दिलाय. सिलेक्ट द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू जर्नी. जर्नी म्हणजे काय, प्रवास, प्रवासाशी संबंधित नसलेला शब्द शोधायचा आहे. लगेज, प्रवासात तर बॅगा लागतातच. तिकीट, प्रवासाला तिकीट तर असते. प्रवासात रेल्वेनंच प्रवास करतो. आणि हँगर, प्रवासात हँगर असते का, नाही, ते तर घरी असते. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. समजलं. 7वा प्रश्न बघा काय दिलाय 7व्या प्रश्नात. तर 7वा प्रश्न आहे काय, चूज द वर्ड दॅट इज नॉट अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. असा शब्द तुम्हाला शोधायचा आहे की जो शब्द एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट नाही आहे. मग कोणता म्युझिकल इन्स्ट्रुमेंट नसलेला. वायोलिन हे तरी इन्स्ट्रुमेंट आहे. नंतर बँड, तबला, तबला हे इन्स्ट्रुमेंट आहे. दा दिन दिन दा, दा दिन दिन दा, दा तीन तीन ता, ता दिन दिन दा, आहे का नाही. ड्रम, टुडुम टुडुम ठुश, हे ड्रम, अलग लक्षात. पण बँड हे इन्स्ट्रुमेंट नाही आहे, तर सगळ्या 4-5 वस्तूंना एकत्र मिळून जे नाव आहे ते बँड आहे. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 8वा प्रश्न, चूज द वर्ड. चूज द वर्ड म्हणजे काय, शब्द निवडा. दॅट जो डज नॉट एंड, ज्याचा शेवट होत नाही. इन लेटर के,
ज्याचा शेवट के न होत नाही असा शब्द निवडा. आता किती सोपं आहे रे. ब्लॅकमध्ये शेवटी के, वॉकमध्ये शेवटी के, रॉकमध्ये शेवटी के आणि शॉपमध्ये शेवटी पी आहे. म्हणजे 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. एवढे सोपे सोपे प्रश्न परीक्षेत आल्यावर कसं रे बाळांनो, लॉटरीच. काय काय पोरं तर परीक्षेच्या हॉलमध्येच नाचायला सुरू करतील. पण मनातल्या मनात नाचतील. तिथं नाचलं तर हाकलून देतील. चला 9वा प्रश्न काय आहे. विच ऑफ द गिवन वर्ड्स, खाली दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द इज नॉट रिलेटेड, जो संबंधित नाही, टू द गेम ऑफ क्रिकेट, क्रिकेटची संबंधित नसलेला शब्द कोणता. फिल्डर, क्रिकेटमध्ये तर फिल्डर असतंच आहे की रे. बॉलर, तिसरा पर्याय बॉलर असतंच आहे. विकेट किपर, आता त्या बॅट्समनच्या पाठीमागं विकेट किपर असते. मग कोण नसते क्रिकेटमध्ये. गोलकीपर, गोलकीपर तर फुटबॉलमध्ये असते. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. चला 10. विच ऑफ द गिवन सब्जेक्ट्स, दिलेल्या शब्दांपैकी कोणता विषय इज नॉट म्हणजे तो नाही आहे. टॉट इन स्कूल, टीचचं भूतकाळ आहे बरं का. टॉट जे शाळेमध्ये शिकवला जात नाही असा विषय कोणता. नंबर 1 हिस्ट्री, इतिहास तर शिकवतात की रे. मॅथ्स, हे तर लय आवडीचं आहे तुमच्या, खरंच आवडीचं आहे ना. हां, त्यात त्यांचं सायन्स, विज्ञान पण शिकवतात. फार्मिंग, शेती शिकवत नाहीत. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आणि बघा मुलांनो, हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला काय यायलेत माहिती आहे. अरे कारण तुम्हाला शब्दार्थ पाठ आहेत म्हणून. शब्दार्थ पाठ नसले तर बसा मग रडत. म्हणून शब्दार्थ लई पाठ करावं लागते बाळा. हां चला पुढचं. छान शब्दार्थाची वही करा, न येणाऱ्या शब्दाची यादी करा, धड पाठ करायचे दररोज 20. 11वा प्रश्न काय म्हणलंय. चूज फॉर्म द अल्टरनेटिव्ज. आता अल्टरनेटिव्ज आपल्याला फॉर्म करायचा आहे, निवडायचा आहे. द वर्ड रिलेटेड टू फॅन्टसी. फॅन्टसी म्हणजेच काय रे. एक राजा राणीची गोष्ट, म्हणजे राक्षसाची गोष्ट, पर्यांची गोष्ट, म्हणजे काल्पनिक गोष्टी. मग काय चूज फ्रॉम द अल्टरनेटिव्ज, आपल्याला खालील पर्यायातून निवडायचं आहे. द वर्ड रिलेटेड टू फॅन्टसी, काल्पनिक कथेशी निगडीत कोणत्या गोष्टी आहेत. क्लाउड्स, ढग, काल्पनिक कथेत ढग असतात का ढग. आता हे तर ढग आपल्या डोळ्यानं दिसतात की रे. मग काल्पनिक कसे झाले. काल्पनिक म्हणजे काय, जे डोळ्याला दिसत नाही ते फक्त कल्पनेत असते. बटरफ्लाईज, फुलपाखरं, हे बी डोळ्याला दिसतात, काल्पनिक नाही. बॉक्सेस, डबे, हे बी डोळ्याला दिसतात. एलियन, हां एलियनला तर आपण कधीच बघितलं नाही, म्हणजे हे काल्पनिक आहे. करेक्ट आहे. म्हणून 11व्याचं उत्तर काय पर्याय नंबर 2. समजलं. चला पुढचा 12वा प्रश्न काय दिलाय. बघा पुस्तकात बघा बरं बाळांनो. मोबाईलकडे बघायचं नाही, टीव्हीकडे बघायचं नाही, कशात नाही. डोळे तुमचे सगळ्यांचे पुस्तकात. फाइंड द ऑड वन आउट. फाइंड द ऑड वन आउट म्हणजे काय, गटातून वेगळा शब्द शोधा. आता काय दिले. नंबर 1 सोफा. सोफा म्हणजे आपण बसतो त्याच्यावर. टेरेस, टेरेस म्हणजे काय, गच्ची. हे सोफा घरी असते, टेरेस घरावर आहे. फॅन घरात असते. मॅट चटई. मग आता ह्याच्यात गटात न बसणारा कोणता असेल गडे. टॅन टॅन. सोफा घरात आहे, फॅन घरात असते, मॅट घरात असते, पण टेरेस घराच्या बाहेर गच्चीवर आहे. म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. टेरेसवर काय दिवसभर राहू शकतात का आपण. नाही, फक्त घरात राहतो टेरेसवर संध्याकाळी किंवा सकाळी, आहे की नाही. आणि काही काही मुलं जर अभ्यास करणारे असतील तर ते वरच राहतात, आहे का नाही. हो चला, शांत असते वातावरण म्हणून बसतात कुठंतरी भिंतीत कडेला कंपाऊंडच्या तिथं अभ्यास करत. हां चला 13वा प्रश्न काय दिले. 13वा प्रश्न. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द मार्केट. मार्केटची रिलेटेड नाही असा शब्द तुम्हाला निवडायचा आहे. मग पहिला शब्द सेलर्स, विक्रेता, हे तर मार्केटशी रिलेटेड. स्टॉल, आता स्टॉल्स म्हणजे दुकानं, बरोबर आहे. व्हेजिटेबल्स, भाज्या, भाज्या तर तिथे मिळतात तिथेच गिरे मार्केटमध्ये. बुशेस, झुडपं कुठं असतात का. शेतात झुडपं असतात, मार्केटमध्ये नाही. म्हणून 13व्याचं उत्तर
पर्याय नंबर 3 आहे ना सोपा प्रश्न. नाही सोपा नाही, सोपा नाही. खूप सोपा आहे का? अरे घाबरलो ना मी, तुम्ही सोपा नाही म्हणल्यावर लगेच म्हणालत नाही. लय हुशार आहेत रे पोरं हे. पुढं, चूज द पिक्चर दॅट इज रिलेटेड टू स्पोर्ट्स. खेळाशी निगडीत असलेलं चित्र निवड. अरे रे 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 रे, पहिलीचे पोरं सांगू शकतात रे. अरे रे रे देवा, छे. खेळाशी निगडीत कोणतं हे? ब्रिंजल, वांग, हे काय कुशन, हे स्पून, हे काय खेळाशी निगडीत आहेत का? नाही. तर खेळाशी निगडीत बॅडमिंटन. मुलगा दाखवला, एक मुलगी दाखवली आहे, बॅट दाखवले, फुल दाखवले, म्हणून बॅडमिंटन. तुम्ही म्हणताल सर आम्ही लिंबू चमचा खेळतो. मग लिंबू चमचामधला चमचा, आबे चमचा आहे पण लिंबू आहे का तिथं? म्हणून ते नाही. लई पोरं हुशार आहे ते. म्हणून याचं अचूक उत्तर पर्याय नंबर 4. कळालं? चला पुढचा प्रश्न. अरे सगळे असे चित्राचे प्रश्न आल्यावर तर मला तर लईच आनंद होते बघा. काय दिलंय चित्राचा प्रश्न? तर ते आहे 15वा प्रश्न. सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन. हे बघा रे, आता बघा, हे पहिलीच्या मुलाला येते बघा. हे चित्र बघा आणि चित्र बघून योग्य पर्याय निवडा. आता चित्रात काय काय दिसायले? इंजेक्शन, गोळ्या, औषध, स्टेटोस्कोप. मग आता हे पर्याय बघायचे. हे पोस्टमॅनकडे असते का एवढं? नाही. पोस्टमॅनकडे तर पत्र असते. लॉयरकडे असते का? नाही. लॉयर तो वकील आहे. मग पोलिसमॅनकडे असते का हे औषध, गोळ्या, इंजेक्शन? पोलीस घेऊन फिरतंय का? मग कुणाकड? पर्याय नंबर 1 डॉक्टर. किती सोपा प्रश्न होता. चला, पहिलीचे मुलं सुद्धा उत्तरं द्यायलेत आणि हे स्कॉलरशिपला प्रश्न आलेत. आणि हे प्रश्न जर कोण चुकू लागलं तर काय करावं रे, तुम्हीच सांगा. दणदणके द्यावे लागतात. आता बघा, हे सुद्धा प्रश्न पहिलीचा मुलगा देते. सिलेक्ट द ऑड पिक्चर. गटात न बसणारा शब्द म्हणजे चित्र ओळखायचं. आता पहिलं चित्र कशाचं दिलं रे? पहिलं चित्र नाकाचं. नाक म्हणजे काय? हवा घेते. दुसरं चित्र कशाचं? डोळ्याचं. आता दुसरं चित्र डोळा म्हणजे काय रे? हे पण ज्ञानेंद्रिय आहे आपलं. श्वास ज्ञानेंद्रिय, बरोबर आहे. त्याच्यातून ज्ञान होते, सुगंध कळते. डोळ्यानं ज्ञान होतं, दिसतंय. कानानं ऐकू येतंय. आणि हे काय दिलंय? गुडघा. आता गुडघा काय ज्ञानेंद्रिय आहे का? म्हणून 16व्याचं उत्तर किती? पर्याय नंबर. अरे अरे बाप रे, पहिलीचे पोरं द्यायले तरी उत्तर. 5वीचे चुकू नका बरं परीक्षेत. एवढे सोपे सोपे प्रश्न. चला पुढचा प्रश्न. 17वा. रीड द वर्ड्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन. रीड द वर्ड्स म्हणजे काय? शब्द वाचा. अँड चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. टॉल ट्री, उंच झाड. लॉयन, डिअर, टायगर, मंकीज, रिव्हर्स. आता याच्यात कोणता शब्द येईल? व्हिलेज म्हणजेच काय? खेडेगाव. खेडेगावामध्ये टॉल ट्री असते, उंच उंच झाडं असतात ना, आहे का नाही? रीड द वर्ड्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. गार्डन, बाग कुठं असते? बागेमध्ये बघा झाडं असते, आहे का रे? बागेच्या आजूबाजूला नदी असती. फॉरेस्ट म्हणजे काय? जंगल. आणि सिटी म्हणजे काय? शहर. मग काय येईल ह्याचं उत्तर? पर्याय नंबर. एकदम बरोबर आहे. व्हिलेजमध्ये फक्त झाडच असतात, लॉयन नसते किंवा टायगर नसते. गार्डनमध्ये काय असेल? फक्त लिव्हर असते आणि झाडं असतात पण प्राणी नसतात. सिटीमध्ये प्राणी नसतात पण जंगलामध्ये उंच उंच झाडं असतात, लॉयन असते, डिअर हरिण असते, वाघ असते, मंकी असते, नद्या असतात, सगळं जंगलात असते. म्हणून 17व्याचं उत्तर किती? पर्याय नंबर 3. किती सोपे सोपे प्रश्न आहेत रे, किती सोपे सोपे. कुणाला सोपे सोपे? अभ्यास करणाऱ्याला, पुस्तक उघडून बघणाऱ्याला सोपे सोपे प्रश्न. चला पहा बरं, 18वा प्रश्न काय दिलाय? चूज द करेक्ट वर्ड फॉर द एम्प्टी स्क्वेअर. आता इथं रिकामा चौकोन आहे बरं का, कोणता तरी एक. त्या रिकाम्या चौकोनामध्ये काय येऊ शकतंय हे तुम्हाला सांगायचंय. तर इथं पहिलं दिलंय सगळे पक्षीच दिलेत रे. इथं काय दिले? स्वॅन आहे, इथं स्पॅरो आहे, इथं हेन आहे, इथं काय आहे? डो आहे. मग इथं काय येईल? हॉर्स येईल का घोडा?
घोड्याला काय पंख आहेत का? नाही. मग काय येईल रे? स्क्विरल. खारुताईला काय पंख आहेत का? नाही. काऊ, गाईला काय पंख आहेत का? नाही. क्रो म्हणजे कावळा. करेक्ट आहे. म्हणून 18व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. आता तुम्हीच सांगा, हे कसं काय आलं पर्याय नंबर 2? तर तुम्हाला शब्द पाठ होते म्हणून बाळांनो. नाही तर एखाद्याला स्क्विरलचा अर्थच माहीत नाही आणि त्याला वाटलं बाबा स्क्विरलच येऊ शकेल म्हणून त्यानं लिहिलं तर चुकलं. म्हणून शब्दार्थ पाठ करा. आमची तळमळ काय आहे ते समजून घ्या. 19वा प्रश्न काय दिले 19व्या प्रश्नात? तर आपल्याला 19व्या प्रश्नात दिलेला आहे, हे बघा, परीक्षेत आलाय बरं का 2017ला. फाइंड द ऑड वर्ड. गटातला वेगळा शब्द शोधा. मग आता गटातला वेगळा शब्द म्हणजे पहिलं गटातले शब्द तर वाचा. कॅबेज म्हणजे कोबी, रॅडिश म्हणजे मुळा, ब्रिंजल म्हणजे वांगे. आता तिघ तर भाज्याच झाल्या आणि ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग पक्षी. चुकलं. म्हणून 19व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. समजलं आहे ना? सोपा प्रश्न. चला पुढचा प्रश्न 20वा काय दिलाय? सिलेक्ट द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन पेअर्स. सिलेक्ट द करेक्ट पेअर म्हणजे काय? योग्य जोडी निवडा. फ्रॉम द गिवन पेअर्स म्हणजे दिलेल्या जोड्यांमधून योग्य जोडी निवडा. मग आता एवढ्या 4 जोड्या आहेत, त्याच्यातली योग्य जोडी निवडायचं काय अवघड आहे? सी शिप, समुद्रामध्येच जहाज असते. बरोबर आहे की रे? ही योग्य जोडी, पहिलीच जोडी बरोबर वाटायली. पुढं वॉटर कार, पाण्यामध्ये कार असते का? नाही. फॉरेस्ट हॉर्स, जंगलामध्ये घोडा राहते का? नाही. ते तर पाळीव प्राणी आहे घोडा. स्कूल पेशंट, आता शाळेमध्ये पेशंट असतात का? नाही. तर अचूक उत्तर आहे 20व्याचं पर्याय नंबर 1 सी म्हणजे समुद्र. समुद्रामध्ये शिप असते. चला 21वा प्रश्न काय दिलं बघा बरं 21व्या प्रश्नात? चूज द इनकरेक्ट पेअर. चुकीची जोडी फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. खालील पर्यायामधून चुकीची जोडी निवडायची आहे बरं का. आता ती वरच्या पर्यायात होतं योग्य, आता इथं चुकीची जोडी. नंबर 1 इन्सेक्ट, कॉकरोच. कोण 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 दचकलं रे? नुसतं कॉकरोच नाव घेतलं की दचकलास तू तर. एवढं घाबरतात का रे? हां, इन्सेक्ट म्हणजे काय? किडे, आणि कॉकरोच म्हणजे झुरळ. बरोबर आहे हे तर. मग आता आपल्याला काय म्हणले? इनकरेक्ट पेअर म्हणले, चुकीची जोडी. मग आता पुढं ॲनिमल, कॅमल. बरोबर आहे. कॅमल हे प्राणीच आहे. त्याच्यानंतर बर्ड पक्षी, स्वॅन. बरोबर आहे. हंस पक्षी पक्षीच आहे. मग आता 1 नंबर, पर्याय 2 नंबर आणि पर्याय 4 नंबर हे तर बरोबर जोड आहेत. म्हणजे निश्चितच चुकीची जोडी काय? पर्याय नंबर 3 फ्लॉवर. फुलाचं नाव सांगायचं आणि त्याने दिलं ग्रास. ग्रास म्हणजे फूल नाही आहे, ते तर गवत आहे. म्हणून 21व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. 22वा प्रश्न काय दिलाय? तर 22व्या प्रश्नात पहा नीट. चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन. चूज द इनकरेक्ट पेअर म्हणजे काय? चुकीची जोडी निवडा. फ्रॉम द गिवन ऑप्शन दिलेल्या पर्यायातून चुकीची जोडी निवडा. मग काय? नॅशनल फ्लॅग, ट्रिक कलर. एकदम बरोबर आहे. आपला जो तिरंगा आहे तो 3 रंगाचा आहे म्हणून त्याला तिरंगा म्हणतो. तिरंगाच हा आपला राष्ट्रध्वज आहे. हे तर बरोबर आहे की रे? मग आता पुढं बघा. नॅशनल बर्ड, पिकॉक. एकदम बरोबर आहे हे सुद्धा. राष्ट्रीय पक्षी मोर. बरोबर आहे. नॅशनल ॲनिमल टायगर आहे आणि यांनी दिलाय काऊ. चुकलं की रे? हीच जोडी इनकरेक्ट आहे. म्हणून 22व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 नॅशनल फ्लॉवर लोटस. हे बरोबर आहे. राष्ट्रीय फूल कमळ आहे. म्हणून आता हे सगळं कशामुळे आलं तुम्हाला उत्तर? तुम्हाला शब्द माहिती होते, स्पेलिंग पाठ होतं आणि तुम्हाला नॅशनल राष्ट्रीय प्रतीके पण माहिती आहे. जनरल नॉलेज पण तुम्हाला माहिती पाहिजे बरं का मुलांनो. म्हणून तरच सगळं येईल तुम्हाला. 23वा प्रश्न काय म्हणले 23व्या प्रश्नात? सिलेक्ट द रॉंग वर्ड. चुकीचा शब्द शोधा. फ्रॉम द गिवन वर्ड रजिस्टर. दिलेल्या शब्दातून चुकीचा शब्द कोणता आहे? बियर प्राणी आहे.
अस्वल, झेब्रा प्राणी आहे, फॉक्स प्राणी आहे. त्याच्यानंतर डॉग, हे तर घरगुती प्राणी आहे, पाळीव प्राणी. लॉयन जंगली प्राणी, वुल्फ जंगली प्राणी, हायना जंगली प्राणी. म्हणजे डॉग पाळीव प्राणी त्याच्यात आलाय, बाकी सगळे जंगली प्राणी आहेत. म्हणून डॉग कुठे? इथं 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 इथं, पर्याय नंबर 2. म्हणून 23व्याचं उत्तर किती? पर्याय नंबर करेक्ट 24. अबा झालंच की रे, आपलं सगळं प्रकरणच संपलं. कंप्लीट द वर्ड रजिस्टर, खालील शब्दाची यादी पूर्ण करायची आहे. मग काय दिले? ड्रम, पहिला दिले ड्रम, नंतर सिम्बल्स. हे ड्रम म्हणजे काय? वाजवायची ढोलकी. सिम्बल्स म्हणजे काय? खुळखुळं. फ्लूट म्हणजे काय? बासरी. म्हणजे संगीताचे साहित्य आहेत. मग आता इथं संगीताचे साहित्य कोणते कोणते आहेत? तांबोरीन म्हणजेच काय? तंबोरा. म्हणून 24व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अर्थ तर कळाले ना तुम्हाला? सीयू म्हणजेच काय? चाळणी. स्टेन म्हणजेच काय? डाग. आता हे काय संगीताचे साहित्य आहेत का रे? ग्रॅटर म्हणजेच काय? ग्रॅटर म्हणजेच काय? तर दळाईचे यंत्र. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप शब्दार्थ पाठ करा. शब्दार्थ पाठ केले तर अतिशय हा भाग तुम्हाला सोपा जाईल. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पाहिलात, छान अभ्यास केलात, त्यामुळं तुमचे धन्यवाद. आणि हो, पहिलीच्या मुलांचेही धन्यवाद बरं का, त्यांनी सुद्धा प्रश्नांची उत्तरं दिले. थँक्यू.